छत्रपती संभाजीनगरमधून। शेतकऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालेला आहे आणि किसान सभा सीपीआयचे कार्यकर्ते आता यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। विभागीय कार्यालयामध्ये आंदोलकांनी आता ठिय्या मांडलेला आहे। अत्यंत आक्रमक होत हा मोर्चा निघालेला आहे। सीपीआयचा हा मोर्चा आहे। किसान सभा सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा मोर्चा काढलेला आहे। बॅरिकेड सुद्धा या बाजूचे हटवलेले दिसत आहेत आणि डाव्यांचा हा मोर्चा सध्या संभाजीनगरमध्ये निघालेला आहे। सध्या मराठवाड्यामध्ये पूरग्रस्तांचे हाल झाले आणि आता सीपीआय हिरहिरीने पुढे आलेला आहे। आक्रमक मोर्चा काढलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हे मोर्चेकरी करतात आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, मोठा मोर्चा आहे सीपीआयच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, आक्रमक झालेले दिसतात, काय नेमकी परिस्थिती काय? अनुबाबा, किसान सभा, सिटू आणि शेतकरी मजूर युनियनचे हे सगळे लोक आहेत आणि मराठवाड्यात जे काय अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी त्यांची मागणी आहे। हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या अशी त्यांची मागणी आहे। सोबतच ज्यांच्या जमीन सगळ्या खरवडून गेल्या आहेत त्यांना तातडीनं मदत करा अशी या सगळ्यांची मागणी आहे आणि या मागण्यांसाठी आज त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर एक मोर्चाचं नियोजन केलं होतं। खरं तर हा मोर्चा बाहेर सुरू होता, मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले, हे सगळे आंदोलक आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यावर थेट त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले। समोरची बॅरिकेडिंग जी लावली होती आंदोलकांनी आत येऊ नये ती त्यांनी बाजूला केली आणि थेट विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी दालनात घुसण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळेस विभागीय आयुक्त कार्यालयातून त्यांना निरोप आता देण्यात आलाय की काही लोकांचं डेलिगेशन शिष्टमंडळ या ठिकाणी यावं, त्यांनी चर्चा करावी आणि चर्चा केल्यानंतर यातनं मार्ग काढावा। त्यामुळे हे आंदोलक सगळे इथे बाहेर आता ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही किंवा त्यांचे जे शिष्टमंडळ आत गेले त्यांना काहीतरी समाधानकारक बाब आयुक्त सांगत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कुठून आलाय सांगा तुम्ही मला? आम्ही परळी बीडहून आलेलो आहे। काय म्हणणं आहे, कशासाठी? आता मराठवाड्यामध्ये चौकडच अतिवृष्टी झालेली आहे। प्रत्येक शेतकरी शेतमजूर व तसेच सगळे मजूर हे सगळ्याचं कामधंदा बुडालेला आहे। त्यांना व्यवस्थित राहायला घरदार नाही आहेत, होतं ते सगळ्याचं संसार उपयोगी वस्तू पाण्याने गेलेले आहे। काय मदत करण्याची मागणी? आम्हाला शासनाकडून दर हेक्टरी 50,000 रुपये मजुरांना तसेच शेतमजुरांना पण आणि सर्वांना पण मदत करावी अशी अपेक्षा आहे। काय 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 मागण्या आहेत तुमच्या, सांगा मला, बोला। सध्या जो अतिवृष्टीने फार उद्ध्वस्त झालेला शेतकरी आहे, या शेतकऱ्याला हेक्टरी एकरी 50,000 रुपये ही नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। शासनाने जे 8,500 रुपयांनी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ही अत्यंत तुटपुंजी आहे। याच्यानं आमचा कचरा सुद्धा साफ होत नाहीये, आमचं पार उद्ध्वस्त झालेलं आहे। शासन कुठलाही आतापर्यंत ठोस निर्णय घ्यायला तयार नाहीये। शासनाने निर्णय घेणं अपेक्षित आहे, काय म्हणणं सांगा? आमचं या शेतकरी आणि शेतमजुरासोबतच आमचा एक प्रश्न आहे। नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात निम्न पैनगंगा प्रकल्प होत आहे, ज्याच्यामध्ये 95 गाव आणि 50,000 एकर सुपीक जमीन सरकार हिसकावून ठीक आहे, ती जमीन घेऊ नये असं तुमचं म्हणणं आहे। मला सांगा, हे सगळे आंदोलक आपल्या सोबत आहेत, काय म्हणणं आहे सांगा मला, काय तुमचं आंदोलन? आम्ही बीड जिल्हा येथून मी असणारा अंबाजोगाई तालुका राक्षसवाडी गाव माझा आहे। तरी आमची पूर्ण शेती असणारी वाहून गेलेली आहे। पापनाशी या नदीनं आमची पूर्ण शेती वाहून गेलेली आहे, तरी आम्हाला शासनानं हेक्टरी 50,000 रुपये अनुदान पर द्यावा अशी आमची मागणी आहे। थोडं काय मागणी आहे ताई सांगा? कुठलाही धोरण जाहीर केलेलं नाही। आमच्या आज इथं मागण्या आहेत। शेतकरी जे पीडित झालेला आहे, पूर्ण महाराष्ट्रात पूरग्रस्त झालेला आहे, पाणी झालेलं आहे, सरकारचे डोळे उघडत नाहीत। आमच्या मागण्या मान्य करावं। जे पूरग्रस्त आहेत, जे शेतकरी पूरग्रस्त आहेत त्यांना जे हेक्टरी 50,000 रुपये द्यावे आणि या आमच्या आंदोलनाला सहभागी होऊन गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची मागणी आहे। इन्क्लाब जिंदाबाद। ठीक आहे, आपण बघतोय की हे सगळं म्हणतायत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या। शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे, त्यामुळे ही मदत सरकारनं तातडीने करावी, आश्वासनं देऊ नये तर आश्वासनांची पूर्तता करावी असं यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच हे सगळं आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू आहे। अगदी विशाल, जरूर या आंदोलनावर लक्ष ठेवून राहा। खरं तर जो एक मोठा जलप्रलय मराठवाड्यामध्ये आला आणि ज्या प्रकारे जे सगळं संकट आलेलं आहे पुरामध्ये, खरं तर उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला होता, त्यामुळे आता मोर्चांची संख्या यापुढे वाढेल असं एकंदरीत सध्याचं चित्र दिसते। कारण हा अशा ओल्या दुष्काळानंतर या महाप्रलयानंतर असलेला पहिला मोठा मोर्चा म्हणावा लागेल, त्यामुळे कशा प्रकारे आता या सगळ्याची दखल घेतली जाते हे सुद्धा बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल।